ओके, तर आपण पाहणार आहोत आता युजर डिफाईन फंक्शन्सचा सेकंड पार्ट. लास्ट सेशन मध्ये आपण युजर डिफाईन फंक्शनचा फर्स्ट पार्ट पाहिला. त्याच्यात आपण बेसिक युजर डिफाईन फंक्शन, त्याच्यामध्ये फॉर्मल पॅरामीटर आणि ऍक्च्युअल पॅरामीटर काय असते ते पाहिलं. आणि युजर डिफाईन सोबत आपण जे प्री डिफाईन फंक्शन असतात ते पण पाहिले. आता आपण या चॅप्टर मध्ये मुळात रेफरन्स व्हेरिएबल किंवा आपण रेफरन्स व्हेरिएबल ऍज अ व्हेरिएबल कसं ट्रान्सफर करतो, त्याच्यानंतर मेथड ओव्हरलोडिंग काय असतं ते या चॅप्टर मध्ये पाहणार आहोत. डिस्क्रिप्शन आहेच त्याचं, तुम्ही पाहू शकता. आता आपण या चॅप्टर मध्ये वॉइड फंक्शन म्हणजे वॉइड म्हणजे काय आपण ऑलरेडी कसं यूज केलंय, कन्स्ट्रक्ट अँड यूज ऑफ वॉइड फंक्शन, डिस्कवर द डिफरन्स बिटवीन व्हॅल्यू अँड रेफरन्स पॅरामीटर, आणि त्यानंतर एक्सप्लोर रेफरन्स अँड व्हॅल्यू रिटर्निंग फंक्शन अँड लर्निंग अबाउट स्कोप आयडेंटिफायर्स. त्यानंतर एक्झामिन डिफरंट टाइप ऑफ लोकल अँड ग्लोबल आयडेंटिफायर्स, डिस्कवर स्टॅटिक व्हेरिएबल. आता स्टॅटिक व्हेरिएबल काय असतं ते पण आपण यामध्ये पाहणार, आणि लास्टला ओव्हरलोडिंग काय असतं ते पण पाहणार. एक्सप्लोर फंक्शन विथ डिफॉल्ट पॅरामीटर. आता वन बाय वन आपण या टॉपिक वाईज पुढे प्रोसीड करू. फर्स्ट ऑफ ऑल वॉइड फंक्शन. वॉइड म्हणजे आपण इनडायरेक्टली दरवेळेस जेव्हा वापरतो तेव्हा आपण वॉइड म्हणजे नल कन्सिडर करतो, म्हणजे ज्या फंक्शनला काहीच रिटर्न होत नाही त्याला आपण काय म्हणतो, वॉइड फंक्शन. वॉइड फंक्शन्स अँड व्हॅल्यू रिटर्न फंक्शन हॅव सिमिलर स्ट्रक्चर, बोथ हॅव हेडिंग पार्ट अँड स्टेटमेंट पार्ट. फक्त डिफरन्स एवढाच असतो की त्याच्यामध्ये जेव्हा रिटर्निंग फंक्शन असतं त्याला एक स्पेसिफाईड रिटर्न टाइप दिलेला असतो, आणि आपला नॉर्मल वॉइड मला काय म्हणजे रिटर्न स्टेटमेंट नसते. युजर डिफाईन फंक्शन can be placed either before or after of function main. If user defined function void function are placed after function main, the function prototype must be placed at the top. आता प्रोटोटाइप तुम्हाला माहितीच आहे, मी आधी पण सांगितले की प्रोटोटाइप लिहिताना आपण प्रोग्रामच्या स्टार्टिंगला म्हणजेच मेन फंक्शनच्या वरती प्रोटोटाइप लिहितो. नंतर फंक्शनची बॉडी तुम्ही कुठेही पण लिहू शकता, म्हणजे फंक्शनच्या खाली मेनच्या खाली लिहू शकता तुम्ही, जेणेकरून ती इझिली ऍक्सेसिबल राहील. पुढे वॉइड फंक्शन डज नॉट रिटर्न एनी व्हॅल्यू. वॉइड फंक्शन काय करतं, काही रिटर्न करत नाही, म्हणून वॉइड फंक्शन बेसिकली खूप यूज केलं जातं. ओके, त्यानंतर फॉर्मल पॅरामीटर आर ऑप्शनल. फॉर्मल पॅरामीटर आर ऑप्शनल. कॉल टू वॉइड फंक्शन इज स्टँडअलोन स्टेटमेंट. म्हणजे बेसिकली फक्त एक सिंगल स्टेटमेंट विदाउट पॅरामीटर जर तुम्ही पार्ट ट्रान्सफर केली म्हणजे त्याला काय रिटर्न नसतो, त्यामुळे ते कुठे स्टोअर करायची गरज पडत नाही. फक्त एक सिंगल स्टेटमेंट लिहिली तुम्ही तर त्याला त्यात कॉल जातो बाय डिफॉल्ट. ओके, तर नेक्स्ट वॉइड फंक्शनचा सिंटॅक्स किंवा पॅरामीटर्स कसे विदाउट पॅरामीटर कसं पास केलं जातं ते बघा. पुढे तुमच्या एक लिहिलेलं आहे फंक्शन डेफिनेशन. जसं इथं लिहिलंय फंक्शन वॉइड फंक्शन नेम दॅट इज स्टेटमेंट. हा आहे फंक्शनचा टाईप. त्यानंतर फंक्शन नेम कर्ली ब्रेसेस स्टेटमेंट कर्ली ब्रेसेस क्लोज. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, फंक्शन हे डेफिनेशन आहे फंक्शनचं. वॉइड इज रिझर्व वर्ड. काय वॉइड रिझर्व वर्ड, जसं आपण कीवर्ड्स मध्ये घेतो तसंच वॉइड पण काय, इट इज अ रिझर्व वर्ड. जेव्हा तुम्हाला या फंक्शनला कॉल करायचं असतं तेव्हा तुम्हाला कसं लिहावं लागतं फंक्शन कॉल साठी, फंक्शन नेम बास दॅट्स इट, असं तुम्ही फंक्शनला कॉल करू शकता. पुढे जर वॉइड फंक्शन पॅरामीटर्स असतील, वॉइड फंक्शन मध्ये पॅरामीटर असतील तर कसं, इफ वॉइड फंक्शन मध्ये राऊंड ब्रॅकेट मध्ये जे काही पॅरामीटर्स म्हणजे त्या पॅरामीटर्सला आपण काय म्हणतो डेफिनेशन मध्ये लिहितो त्याला म्हणतात फॉर्मल पॅरामीटर. एक एक्झाम्पल आपण पुढे पाहूयात, त्यामध्ये तुम्हाला अंदाज येऊन जाईल की याच्यामध्ये आपण पॅरामीटर्स लिहितो आणि स्टेटमेंट. आता कॉल करताना काय होणार आहे की फंक्शनचं नाव आणि त्याच्यामध्ये पॅरामीटर, दॅट्स इट, सेम. फक्त इथं पॅरामीटर युज झालेत आणि आपण मागे वापरलं त्यामध्ये पॅरामीटर नव्हते. पॅरामीटर डिफाईन करताना कसे डिफाईन करायचे, फर्स्ट डेटा टाइप देन व्हेरिएबल, दुसरा डेटा टाइप देन व्हेरिएबल. डेटा टाइप म्हणजे त्या जो व्हेरिएबल तुम्ही डिक्लेअर करताय त्याचा डेटा टाइप. पुढे हे एक एक्झाम्पल आहे पॅरामीटरचं, कसं दिलंय बघा, वॉइड फन exp int a int डबल बी char c int x. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही वॉइड फंक्शन डिक्लेअर करू शकता. वॉइड फन म्हणजे तुम्हाला ज्या स्टेटमेंट अगेन अँड अगेन यूज करायचे त्याच्यासाठी ए बी सी डी. आता यात इंट ए डबल बी char c int x हे काय, दीज आर द फॉर्मल पॅरामीटर्स. आणि वॉइड फंक्शनचं नाव काय, फन एक्सपी कर्ली ब्रॅकेट ओपन. याच्यामध्ये तुम्ही बऱ्याच स्टेटमेंट लिहू शकता जे तुम्हाला युजफुल आहेत आणि कर्ली ब्रॅकेट क्लोज.
पुढे सेम एक्झाम्पल आहे void fun x1 त्यामध्ये int 1 and int and 2 character 3 double and 4. आता हे अर्थ समजून घ्या. void जिथं int लिहिलंय, इंट म्हणजे दॅट तोच असणार आहे, फक्त इंट नंतर अँड लिहिलंय. अँडचा मिनिंग काय असतो? अँड म्हणजे ऍड्रेस इथे लिहिलेलं आहे. द फंक्शन एक्स हॅज 4 पॅरामीटर. वन व्हॅल्यू पॅरामीटर इंट, सेकंड रेफरन्स पॅरामीटर टाइप इंट, थर्ड कॅरेक्टर अँड फोर्थ रेफरन्स पॅरामीटर. म्हणजे रेफरन्स म्हणजे या मध्ये जे काही स्टोअर केलं असेल ते काय असणार आहे? ऍड्रेस असणार. काय असणार आहे? ऍड्रेस ऑफ दॅट डबल व्हेरिएबल. ओके, नेक्स्ट void function with parameter आणि रेफरन्स पॅरामीटर दोन टाइप आहेत. व्हॅल्यू पॅरामीटर म्हणजे काय? पॅरामीटर दॅट रिसीव्स कॉपी ऑफ कंटेंट ऍक्च्युअल पॅरामीटर. बेसिकली आपण जेव्हा डील करतो की बाबा व्हॅल्यू पॅरामीटर सोबत, तर व्हॅल्यू पॅरामीटर मध्ये काय असतं? त्याची एक्झॅक्ट व्हॅल्यू असते. आणि रेफरन्स पॅरामीटर मध्ये काय असतं? त्याचा ऍड्रेस असतो. काय असतो? ऍड्रेस. म्हणजे रेफरन्स इटसेल्फ सजेस्ट दॅट इट इज एन ऍड्रेस ऑफ स्पेसिफाईड मेमरी लोकेशन. व्हॅल्यू पॅरामीटर म्हणजे काय? की ज्याच्यामध्ये कॉपी असणार आहे किंवा ऍज इट इज नंबर असणार आहे. आणि रेफरन्स पॅरामीटर म्हणजे काय? ज्याच्यामध्ये ऍड्रेस असणार आहे, म्हणजे ऍड यूज केलेला असणार. पुढे बघूयात याच एक्झाम्पल. इफ फॉर्मल पॅरामीटर इज अ व्हॅल्यू पॅरामीटर, द व्हॅल्यू ऑफ करस्पॉन्डिंग ऍक्च्युअल पॅरामीटर इज कॉपीड इनटू इट. म्हणजे जे काही तुम्ही ट्रान्सफर करत असता ते बाय डिफॉल्ट काय होणार आहे? कॉपी होणार आहे. ओके, then the value parameter has its own copy. काय? Value parameter has its own copy of data. During program execution, the value parameter manipulates data, storing it in own memory location. Basically, जेव्हा तुम्ही डेटा ट्रान्सफर करता, जी फंक्शन कॉल करता, तेव्हा ते व्हॅल्यू पॅरामीटर काय करतो? डेटा स्टोअर करतो त्याच्या मेन मेमरीवर. म्हणजे जी मेमरी ती स्पेस त्याची असते त्यातूनच तो डेटा ऍक्सेस करतो. पुढे रेफरन्स पॅरामीटर. आता रेफरन्स पॅरामीटर म्हटलं की ऍड्रेस येतो. ओके, इफ फॉर्मल पॅरामीटर इज अ रेफरन्स पॅरामीटर, इट रिसीव्स मेमरी ऍड्रेस ऑफ अ करस्पॉन्डिंग इन अ ऍक्च्युअल पॅरामीटर. म्हणजे काय होतं? समजा मी रेफरन्स व्हेरिएबलचा फक्त ऍड्रेस शेअर करतो, मग तो ऍड्रेस माझा फॉर्मल पॅरामीटर मधून ऍक्च्युअल पॅरामीटर मध्ये जातो. आपण एक्झाम्पल पाहू. फॉर्मल पॅरामीटर सगळ्यांना माहिती, ऍक्च्युअल पण माहिती. फॉर्मल पॅरामीटर मधून ऍक्च्युअल पॅरामीटर मध्ये ट्रान्सफर होतो. त्यानंतर रेफरन्स पॅरामीटर स्टोर्स द ऍड्रेस ऑफ करस्पॉन्डिंग ऍक्च्युअल पॅरामीटर. म्हणजे जे काही ऍक्च्युअल पॅरामीटर आहे त्याचं स्टोअर करतात. During program execution, manipulation of data, the address stored in reference parameter directs it to the memory space of corresponding actual parameter. म्हणजे जेव्हा एक्झिक्युशन होतं तेव्हा इनडायरेक्टली तो ऍड्रेस रेफर केला जातो. त्या ऍड्रेस थ्रू जो मेन लोकेशन आहे, म्हणजे जी कॉपी केलेली लोकेशन नाही, जी मेन लोकेशन आहे तिथे जाऊन चेंजेस होतात. पुढे प्रोसीड करतो मी. रेफरन्स व्हेरिएबल ऍज अ पॅरामीटर. आता आपण जेव्हा रेफरन्स व्हेरिएबल ऍज अ पॅरामीटर यूज करणार तेव्हा रेफरन्स पॅरामीटर्स कॅन पास वन ऑर मोर व्हॅल्यू फ्रॉम अ फंक्शन. काय म्हटले? पास वन ऑर मोर व्हॅल्यू फॉर अ फंक्शन, चेंज द व्हॅल्यू ऑफ ऍक्च्युअल पॅरामीटर. रेफरन्स व्हेरिएबलचा एक बेनिफिट असा आहे की जेव्हा तुम्ही तो पास करता तेव्हा तो मेन व्हॅल्यूला चेंज करू शकतो. म्हणजे जसं आपण नॉर्मल व्हेरिएबल मध्ये बघतो, त्याच्यामध्ये कसं असतं की तो कॉपी करून घेतो व्हेरिएबल आणि त्याच्यामध्ये चेंजेस केले जातात. पण रेफरन्स म्हणजे त्या ऍड्रेसला जाऊन जी काय व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू चेंज केली जाते. म्हणून हा एक बेनिफिट समजूयात आपण. रेफरन्स पॅरामीटर आर युजफुल इन 3 सिच्युएशन: रिटर्निंग मोर दॅन वन व्हॅल्यू, चेंजिंग द ऍक्च्युअल पॅरामीटर, एक बेनिफिट लिहिलायच आहे. त्यानंतर वेन पासिंग द ऍड्रेस वुड सेव्ह मेमरी, स्पेस अँड टाइम. आता कशी सेव्ह करते मेमरी? तुम्ही जर ऍड्रेस पास करत असाल एखाद्या ऑब्जेक्टचा, तर त्यामुळे तुमची मेमरी काय होते? युजफुल. म्हणजे अगेन अँड अगेन तुम्हाला नवीन व्हेरिएबल डिक्लेअर करावा लागत नाही किंवा त्यामध्ये कॉपी करावं लागत नाही. तुम्ही आहे तीच लोकेशन शेअर करता. त्यामुळे काय होतं? तुमची मेमरी वाचते आणि टाइम पण कमी जातो. पुढे आता हा एक प्रोग्राम आहे तुमच्या समोर, तुम्ही पाहू शकता. सगळ्यात पहिले काय लिहिलंय? दिस प्रोग्राम इज रीड कोर्स स्कोर अँड प्रिंट द असोसिएट कोर्स इन कोर्स ग्रेड. आता बेसिकली फर्स्ट हॅश इन्क्लूड स्टीरियो डॉटचे सगळ्यांना माहिती आहे. आपण
सॉरी आयो स्ट्रीम कशासाठी यूज करतो आपण, इनपुट आउटपुट स्ट्रीम रीडर साठी. युझिंग नेम स्पेस स्टँडर्ड, जे स्टँडर्ड आपले फंक्शन्स आहेत ते यूज करण्यासाठी. पुढे ज्या 2 लाईन दिसतात त्या आहेत फंक्शनच्या प्रोटोटाइप. काय आहेत फंक्शनच्या प्रोटोटाइप, ज्याच्यामध्ये void गेट स्कोर आणि void प्रिंट ग्रेड हे 2 फंक्शन आहेत. आणि त्याच्यामध्ये आपण रेफरन्स काय यूज करतोय, आपण रेफरन्स व्हेरिएबल यूज करतोय. म्हणजे गेट स्कोर मध्ये आपण यूज करतोय रेफरन्स व्हेरिएबल आणि प्रिंट ग्रेड मध्ये यूज करतोय आपण नॉर्मल व्हेरिएबल. म्हणजे गेट स्कोर मध्ये मी केलंय इंट अँड स्कोर, दॅट इज रेफरन्स व्हेरिएबल, प्रिंट ग्रेड इंट स्कोर, दॅट इज नॉर्मल व्हेरिएबल. पुढे इंट मेन, इंट कोर्स स्कोर, त्यानंतर आपण पुढे लिहिले कोर्स लाईन 1 बेस्ड ऑन कोर्स स्कोर दिस प्रोग्राम कम्प्युट्स कोर्स ग्रेड. गेट स्कोर दॅट इज आपण स्कोर घेण्यासाठी फंक्शनला कॉल केलाय. वर्ड फंक्शन असल्यामुळे त्याची फक्त सिंगल स्टेटमेंट जरी लिहिली, हा आपल्या इकडे फंक्शन डिफाईन आहे बघा. फंक्शन मध्ये तुम्ही पाहू शकता वर्ड गेट स्कोर दॅट इज इंट अँड ऑफ स्कोर, म्हणजे जी काय व्हॅल्यू तुम्ही घेणार त्याचा ऍड्रेस इथे स्टोअर होईल. त्यानंतर जी काय व्हॅल्यू, म्हणजे समजा मी इथे सी स्कोर केला, त्या स्कोर मध्ये काय होईल, त्या स्कोरच्या ऍड्रेसला जाऊन तुमची लोकेशनला ती व्हॅल्यू स्टोअर होईल. आणि इथे कर्ली ब्रॅकेट क्लोज. पुढे बघूयात आपण बॅक आता. नंतर काय होणार आहे, प्रिंट ग्रेड. ग्रेड साठी हे लॉजिक लिहिलंय. समजा तुम्ही इनपुट दिला असेल 50, तर 50 पेक्षा जर मोठा असेल, काय आहे 50 पेक्षा मोठा असेल तर डी ग्रेड. ओके, डी पण नाहीये, एफ डी ग्रेड आहे. ओके, हा जे लेस देन इक्वल टू फर्स्ट, येस डी ग्रेड पण नाही भेटत, एफच भेटते. 60 बिलोला यांनी फेलच करून टाकले. तर असं आहे, असं लॉजिक दिलंय की बाबा इफ सी स्कोर इज ग्रेटर दॅन 90 तर ए भेटणार आहे. त्यानंतर इफ सी स्कोर इज ग्रेटर दॅन 80 then बी, सी स्कोर इज ग्रेटर दॅन 70 then सी, इफ सी स्कोर इज ग्रेटर दॅन 60 then डी, एल्स एफ. म्हणजे 60च्या बिलो ज्यांना पडले त्यांना सगळ्यांना एफ, आणि 60च्या अबाव ज्यांना असतील त्यांना डी ग्रेड भेटणार आहे. ते असं लॉजिक आहे. समजा मी 50 इनपुट दिला असेल तर माझं इनपुट कुठे जाणार आहे, या लोकेशनला कोर्स स्कोर मध्ये स्टोअर होणार आहे. ओके, कोर्स स्कोर मध्ये माझी इन्फॉर्मेशन स्टोअर होणार आहे. आता इथे तुम्हाला कोर्स स्कोर का म्हणतोय मी, कारण कोर्स स्कोर आपण इथं जो पास केलाय तो ऍड्रेस पास केलाय, म्हणजे ऍक्च्युअल व्हॅल्यूला जाऊन तिथं माझी व्हॅल्यू असाइन होणार आहे. कोर्स मध्ये माझा ऍड्रेस स्टोअर होणार. ओके, सो इथे अशा प्रकारे आपण एक्झिक्युशन करणार आहे. आता इथे दाखवलेलं आहे बघा, काय मेन मध्ये कोर्स स्कोरला मी माझा स्कोर काय होतंय, स्टोअर होतंय, दॅट इज 84 इथे जाऊन स्टोअर झाला. आणि तो 85 मी चेक केला, किंवा 85 कुठं आपण त्या फंक्शन मध्ये प्रिंट ग्रेड मध्ये चेक केला, तर तो अबाव आला, त्यामुळे ते प्रिंट झालं. पुढे प्रोसीड करतोय आपण मेमरी अलोकेशन, व्हॅल्यू अँड रेफरन्स पॅरामीटर. फर्स्ट ऑफ ऑल, when a function is called, memory for its formal parameter and variable declare is body, the function is allocated in function data area. बेसिकली जेव्हा आपण फंक्शन कॉल करतो तेव्हा त्याला स्पेसिफाईड मेमरी ही अलॉट होते. In the case of value parameter, the value of actual parameter is copied into the memory of the cell that's corresponding formal parameter. म्हणजे जेव्हा आपण व्हॅल्यू पॅरामीटर म्हणजे व्हॅल्यू फंक्शनला कॉल करतो तेव्हा तुमची ही जी व्हॅल्यू असते नॉर्मल, ती ऍक्च्युअल पॅरामीटर मधून फॉर्मल पॅरामीटर मध्ये काय होते, कॉपी होते, किंवा तसंच म्हणू शकतो आपण. ओके, नेक्स्ट. आणि जेव्हा रेफरन्स व्हेरिएबल, इन केस ऑफ रेफरन्स व्हेरिएबल, द ऍड्रेस ऑफ ऍक्च्युअल पॅरामीटर पासेस टू द फॉर्मल पॅरामीटर. म्हणजे ऍक्च्युअल पॅरामीटरची फक्त व्हॅल्यू, म्हणजे तुम्ही नव्याने कुठला व्हेरिएबल डिक्लेअर करत नाही, फक्त तुम्ही जो ऍड्रेस असतो तो ऍड्रेस पास करता आणि त्या ऍड्रेसवरच तुमचं फंक्शन वर्क करतं. कंटेंट ऑफ फॉर्मल पॅरामीटर इज इन ऍड्रेस. ड्युरिंग एक्झिक्युशन चेंजेस मेड बाय द फॉर्मल पॅरामीटर परमनंटली चेंजिंग द ऍक्च्युअल पॅरामीटर. द स्ट्रीम व्हेरिएबल इफ स्ट्रीम should be passed to the reference to the function. म्हणजे यामध्ये डायरेक्ट मेन मेमरी मध्ये चेंजेस होतात. एक्झाम्पल, अजून एक एक्झाम्पल आहे ज्याच्यामध्ये fun1 आणि fun2 असे आपण 2 व्हेरिएबल डिक्लेअर केलेले आहेत. फर्स्ट ऑफ ऑल पाहू शकतो हॅश इन्क्लूड आयोस्ट्रीम युझिंग नेमस्पेस स्टँडर्ड. आणि आपण यात पाहू शकतो fun1 आणि fun2 केलंय. fun1 मध्ये काय केलंय, इंट ए, इंट अँड ऑफ बी, कॅर व्ही. म्हणजे इथे एक रेफरन्स व्हेरिएबल आहे, याच्यामध्ये 2 नॉर्मल व्हेरिएबल आणि एक म्हणजे 2 व्हॅल्यू व्हेरिएबल आणि एक रेफरन्स व्हेरिएबल. जिथं अँड वापरलाय तो रेफरन्स व्हेरिएबल कन्सिडर करायचा. त्यानंतर fun2 मध्ये इंट एक्स, दॅट इज अँड म्हणजे रेफरन्स व्हेरिएबल, इंट वाय, त्यानंतर कॅर अँड ऑफ डब्ल्यू.
हे असे टोटल किती 2 व्हेरिएबल दिले म्हणून fun2. ओके. देन इंट मेन कर्ली ब्रॅकेट इंट नंबर 1 आणि नंबर 2 कॅरेक्टर ch. आता काय केलंय बघा, num1 आणि num2 मध्ये 10 आणि 15 ऑलरेडी पुट केलेत आणि ch मध्ये एक अल्फाबेट पुट केलाय a. आता काय केलंय सी आउट हे सगळे डिस्प्ले करून दिलेत. डिस्प्ले केल्यानंतर fun1 ला कॉल केलाय आणि त्याच्यानंतर परत डिस्प्ले केलंय आणि fun2 ला कॉल केलाय आणि परत डिस्प्ले केलं. fun1 ला कॉल करताना काय केलंय, नंबर 1, नंबर 2 आणि ch म्हणजे आपल्या ज्या व्हॅल्यू आहेत 10, 15 आणि ch. आता तुम्ही बघाल बी मध्ये ऍड्रेस पास करायचा आहे, इंट ऑफ अँड ऑफ बी. आता तुम्ही इथं फंक्शन्स दाखवतो मी आणि आउटपुट पण पाहूयात आपण. इथं फंक्शन पाहूयात. फंक्शन मध्ये केलंय हे 1 नी काय केलंय 1 a इक्वल्स टू 1 केलाय, 1 इक्वल्स टू a केलंय, a प्लस प्लस केलं त्यानंतर b इक्वल्स टू b इंटू 2 दॅट इज b आपली जी सेकंड व्हॅल्यू ती इंटू 2 आणि इथे पण डिस्प्ले केलं. आता इथं बघा इनसाइड मेन आपण जी फर्स्ट ऑफ ऑल व्हॅल्यू पास केली होती 10, 15 आणि ही आपली पहिली व्हॅल्यू होती. त्यानंतर इनसाइड fun1 काय केलं, a 1 ने वाढला दॅट इज 11, b 2 ने मल्टिप्लाय केला दॅट इज 30, v म्हणजे आपला जो अल्फाबेट होता तो a चा काय झाला b झाला, म्हणजे ह्यांनी b इथं चेंज केला. ओके. पुढे and 1 10 and 1 10 म्हणजे आपण याला 1 ला जी व्हॅल्यू आपली a ची सांगितली होती ती 10. पुढे आफ्टर fun1 that is number 1 it is 10, number 2 equals to 30 आणि ch equals to a म्हणजे ऍज इट इज फक्त num2 चेंज झाला. num2 चेंज व्हायचं कारण काय की आपण इथं ऍड्रेस पास केला. तुम्ही पाहू शकता इथं ऍड्रेस म्हणजे आपण मेन व्हॅल्यू मध्ये चेंज केला दॅट इज 30 म्हणजे आपली num2 आधी 15 होता त्याचा 30 झाला. ओके. का चेंज झाला, दॅट इज मेनली रेफर्ड बाय अँड ऑफ बी म्हणजे मेन व्हॅल्यू मध्ये चेंज झाला. तसंच fun2 मध्ये तुम्ही पाहू शकता fun2 च्या आधी 31 केलं म्हणजे इथं 1 ने वाढला x दॅट इज 31 म्हणजे नंबर. नंतर y इक्वल्स टू 50. y का इंट y आपण जो व्हॅल्यू पास केली होती तो व्हॅल्यू काय पास केली तुम्ही पाहू शकता इथं 25 आहे. 25 इंटू 2 दॅट इज 50 अँड w इक्वल्स टू g. w इक्वल्स टू g केलं इथं आपण पास करताना काय पास केलाय आपला ch पास केलाय मग a पास केला होता त्याचा w झाला आणि त्याच्यातून बाहेर पडल्यानंतर num1 10 कारण इथं अँड होता तर ऍज इट इज राहिलाय कारण आपण चेंजेस फक्त x प्लस प्लस मध्ये केलं. तो आफ्टर fun2 दॅट इज 10, नंबर 2 दॅट इज 31 ch इक्वल्स टू g. तर g चेंज व्हायचं कारण काय की रिझन इज अँड w अँड म्हणजे रेफरन्स ऑफ अँड. ओके. सो बेसिकली जेव्हा तुम्ही चेंजेस करता कशात फंक्शन मध्ये रेफरन्स थ्रू तर ते ऍक्च्युअल व्हॅल्यूवर इम्पॅक्ट करतं दॅट इज द मेन रिझन. ओके. सो आपण प्रोसीड करूया. लास्ट आहे रेफरन्स पॅरामीटर अँड व्हॅल्यू रिटर्निंग फंक्शन. You can also use reference parameter in a value returning function. Not recommended म्हणले. By definition, a value returning function returns single value. This value is written via return statement. If function needs to return more than one value, you should change to the void function and use appropriate reference parameter return value. Basically return साठी पण तुम्ही हे यूज करू शकता म्हणजे रेफरन्स व्हॅल्यू. स्कोप अँड आयडेंटिफायर्स. आता स्कोप म्हणजे काय, पहिल्याला आपण स्कोप किंवा आपण याला एक लिमिटेशन्स म्हणूयात. पहिलं लिमिटेशन्स कन्सिडर करू तर स्कोप म्हणजे त्याचा ऍक्सेस कुठपर्यंत आहे. द स्कोप ऑफ आयडेंटिफायर रेफर्स टू द वेअर इट प्रोग्राम आयडेंटिफायर्स इज ऍक्सेसेबल म्हणजे कुठपर्यंत तो यूज केला जाऊ शकतो. फर्स्ट ऑफ ऑल त्याच्यामध्ये दोन पार्ट आहेत दॅट इज लोकल आयडेंटिफायर अँड ग्लोबल आयडेंटिफायर. आयडेंटिफायर डिक्लेअर विदिन अ फंक्शन त्याला म्हणायचं लोकल म्हणजे जे फंक्शन मध्ये डिक्लेअर केलेलं असतं. आयडेंटिफायर म्हणजे जे व्हेरिएबल्स असतात त्याला आयडेंटिफायर म्हटलं जातं. बेसिकली ग्लोबल आयडेंटिफायर म्हणजे जे बाहेर आयडेंटिफायर आउटसाइड एव्हरी फंक्शन डेफिनेशन म्हणजे जे बाहेर डिक्लेअर केलेलं असतं त्याला म्हणायचं ग्लोबल आयडेंटिफायर. लोकल आणि ग्लोबल. त्यानंतर सीपीपी डज नॉट अलाउ नेस्टेड फंक्शन म्हणजे एकात एक असं फंक्शन CPP अलाउ करत नाही. This definition of one function cannot be included in a body of another function. ओके. एका फंक्शन मध्ये दुसरं फंक्शन हे CPP अलाउ करत नाही. म्हणजे लोकल फंक्शन आणि ग्लोबल फंक्शन हे सगळ्यांच्या लोकल आयडेंटिफायर आणि ग्लोबल आयडेंटिफायर हे लक्षात आलेलं आहे. ओके. तर नेक्स्ट पुढे प्रोसीड करतोय. त्याची हे डेफिनेशन म्हणजे इन जनरल फॉलोइंग रूल्स आर अप्लाइड टू आयडेंटिफाय.
कुठले कुठले रूल्स आहेत आयडेंटिफायर्सला. तर ग्लोबलला आहे इट डिक्लेअर्स बिफोर द फंक्शन डेफिनेशन ब्लॉक. द फंक्शन नेम इज डिफरंट फ्रॉम द आयडेंटिफायर. बेसिकली फंक्शनचं नाव आणि आयडेंटिफायरचं नाव हे वेगवेगळं असतं. त्यानंतर all parameters of the function have names different than the name of identifier. Okay, then all local identifiers have name different than the name of identifiers. Basically तुम्ही जर बघाल सगळ्यांची नावं काय असणार आहेत वेगवेगळी असणार. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे nested block. An identifier declared within a block is accessible only within the block from the point at which declared until the end of the block. म्हणजे स्पेसिफाईड ब्लॉक पुरतं हे लिमिटेड आहे. कुठे ऍक्सेस होणार आहे फक्त ब्लॉक पुरता. ओके, देन द स्कोप ऑफ फंक्शन नेम इज सिमिलर टू द स्कोप ऑफ आयडेंटिफायर. Declaration outside any block that is scope of name of function is same of the scope of global variable. Okay, basically identifier it is accessible. आता scope कसा consider केला जातो. Some compiler initiate global variable to the default variable. The operator, आता हे resolution operator सगळ्यांना माहिती आहे. Scope resolution operator म्हणतो आपण याला. जिथं 2 कोलन दिलेले असतात त्याला काय म्हणायचं, scope resolution operator is called as scope resolution operator. By using scope resolution operator म्हणजे आपण त्याला डिक्लेअर करू शकतो ग्लोबल व्हेरिएबल डिक्लेअर बिफोर definition of the function can be accessible within a function. Every function block has identifier with the same name as a variable. Okay, म्हणजे स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर तुम्ही यूज करून तो ग्लोबल यूज करू शकता. त्यानंतर CPP provides a way access global variable declaration after definition of the function. In this case, a function must not contain any identifier with the same name. म्हणजे बेसिकली जेव्हा तुम्ही ग्लोबल व्हेरिएबल ऍक्सेस करत असता तेव्हा तुमच्या मेथड मध्ये सेम नावाचं फंक्शन असणं म्हणजे नसावं असं त्यांनी डिक्लेअर. त्यानंतर ग्लोबल व्हेरिएबल नेम कॉन्स्टंट अँड साइड इफेक्ट. बेसिकली युझिंग ग्लोबल व्हेरिएबल हॅज अ साइड इफेक्ट. म्हणजे तुम्ही ग्लोबल व्हेरिएबल जे यूज करता त्यामध्ये फंक्शन दॅट यूज ग्लोबल व्हेरिएबल इज नॉट इंडिपेंडेंट. If more than one function use the same global variable and something goes wrong, it is difficult to find out went wrong and where. कुठं नक्की बेसिकली इश्यू होतो ते फाइंड आउट करणं प्रॉब्लेमॅटिक होतं. प्रॉब्लेम कॉज इन वन एरिया ऑफ प्रोग्राम मे अपियर टू द फॉर्म ऑफ अनदर एरिया. म्हणजे बेसिकली जर व्हॅल्यू मध्ये थोडाफार चेंज झाला की सगळीकडे रिफ्लेक्ट होतात. ग्लोबल नेम कॉन्स्टंट हॅव नो साइड इफेक्ट. म्हणजे व्हेरिएबल पेक्षा व्हेरिएबल मध्ये चेंज करू शकतो पण जो कॉन्स्टंट असतो, कॉन्स्टंट म्हणजे इट इज नॉट गोइंग टू बी चेंज म्हणून आपण म्हणतोय की तो बेसिकली साइड इफेक्ट त्याच्यामध्ये नसतात. पुढे स्टॅटिक. व्हॉट इज स्टॅटिक? स्टॅटिक म्हणजे काय, ज्याची मेमरी ऍज लॉंग एज प्रोग्राम एक्झिक्युटेड सेम राहते म्हणजे ऍज इट इज राहते त्याला म्हणायचं स्टॅटिक. ओके, ऑटोमॅटिक व्हेरिएबल that is memory is allocated at a block entry and deallocated at the block exit. याला म्हणायचं ऑटोमॅटिक मेमरी. म्हणजे डायनॅमिक मेमरी काइंड ऑफच झालं हे. बाय डिफॉल्ट व्हेरिएबल डिक्लेरेशन ऑफ द विदिन ब्लॉक ऑटोमॅटिक व्हेरिएबल. आणि स्टॅटिक म्हणजे काय, ज्याची मेमरी अलोकेट ऍज लॉंग एज प्रोग्राम एक्झिक्युटेड. म्हणजे स्टॅटिक म्हणजे विदिन ते सेम राहणार. व्हेरिएबल डिक्लेरेशन आउटसाइड ब्लॉक आर स्टॅटिक व्हेरिएबल. A variable within a block by using a reserved word static. म्हणजे आपण ते कसं डिक्लेअर करू शकतो तर त्यासाठी आपल्याला यूज करावं लागतं स्टॅटिक कीवर्ड. स्टॅटिक कीवर्ड हे एक्झाम्पल आहे आपल्या समोर. कसं डिक्लेअर केलं जातं स्टॅटिक कीवर्ड, स्टॅटिक त्यानंतर डेटा टाईप आणि त्या आयडेंटिफायरचं नाव. एक्झाम्पल आहे स्टॅटिक इंट एक्स. डिक्लेरेशन ऑफ एक्स टू बी स्टॅटिक व्हेरिएबल इन टाईप ऑफ इंटिजर. स्टॅटिक व्हेरिएबल डिक्लेरेशन विदिन अ ब्लॉक आर लोकल टू द ब्लॉक. म्हणजे त्या ब्लॉक पुरता लोकल असतो तो. दिस इज देअर स्कोप इज सेम ऍज एनी अदर लोकल आयडेंटिफायर ऑफ द ब्लॉक. स्टॅटिक म्हणजे त्याला मेमरी अलोकेट झाली असती थ्रू आउट द एक्झिक्युशन. ओके, त्यानंतर आहे ओव्हरलोडिंग. आता ओव्हरलोडिंग हा आपला शेवटचा टॉपिक आहे. इन अ सीपीपी प्रोग्राम सेव्हरल फंक्शन्स कॅन हॅव सेम नेम. म्हणजे फंक्शन्सला सेम नेम असू शकतं त्याला काय म्हटलं जातं, फंक्शन ओव्हरलोडिंग और ओव्हरलोडिंग अ फंक्शन नेम. जर फंक्शनचं नाव सेम असेल म्हणजे त्याच्यामध्ये पॅरामीटर वेगळे आहेत त्यानंतर त्याची बॉडी वेगळी आहे पण त्यांचं नाव सेम आहे त्याला काय म्हणायचं
फंक्शन ओव्हरलोडिंग. आता एक्झाम्पल बघा, टू फंक्शन्स आर सेड टू बी डिफरंट फॉर्मल पॅरामीटर लिस्ट इफ बोथ फंक्शन have a different name number of formal parameter. If the number of formal parameter is same, then the data type of formal parameter in order to list them differs. म्हणजे समजा नंबर ऑफ पॅरामीटर जरी सेम असले आणि त्यांची सिक्वेन्स जर वेगळा असेल तर त्याला मेथड ओव्हरलोडिंग म्हणतात. आता एक एक्झाम्पल तुमच्या समोर आहे बघा, फंक्शन 1 दॅट इज सेम नाव आहे इंट एक्स, नंतर फंक्शन 2 इंट एक्स डबल वाय, त्यानंतर फंक्शन 3. आता यात तुम्ही पाहू शकता हे सगळे फंक्शन 1 2 आता सगळे वेगवेगळे नाव आहेत. फॉलोइंग आर द सेम ऑफ दॅट पॅरामीटर. म्हणजे समजा फंक्शन 6 आणि फंक्शन 7 हे फंक्शन ओव्हरलोडिंगचे एक्झाम्पल आपण पाहूयात आता. क्रिएट अ सेव्हरल फंक्शन विथ द सेम नेम and the signature function consists of function name and formal parameter list. Two functions have different signature if they have either different name or different formal parameter list. Note that signature of function does not include a return type of that function. म्हणजे इथं बघा जसं बघू शकता करेक्ट आयडेंटिफिकेशन ओव्हरलोडिंग दॅट इज फंक्शन XYZ हे नॉर्मल आहे, याच्यात काही पॅरामीटर नाहीयेत. सेकंड वन आहे फंक्शन XYZ दॅट इज इंट एक्स डबल वाय, त्यानंतर फंक्शन डबल वन इंट वाय. आता त्याचा फ्लो बघा, सेकंड वालं आणि थर्ड वालं याच्यामध्ये डबल इकडे पुढे आला, इंटेजर मागे गेला. त्यानंतर void फंक्शन XYZ दॅट इज एक्स वाय आणि कॅरेक्टर एच. तुम्ही पाहू शकता हे तिन्ही फंक्शनची नावं सेम आहेत पण यांचे पॅरामीटर वेगवेगळे आहेत, म्हणून याला काय म्हटलं जातं, फंक्शन ओव्हरलोडिंग. ओके, इज दॅट क्लिअर टू ऑल? फंक्शन ओव्हरलोडिंग. फक्त यात रिटर्न टाइप आहे void, आणि इथे तुम्ही पाहू शकता रिटर्न टाइप चेंज करून काय होतं, सिंटॅक्स एरर येतो. म्हणजे बेसिकली तुम्ही हे जर सेम ठेवलं आणि त्याला म्हटलं फंक्शन ओव्हरलोडिंग होतं तर नाही, हे पॉसिबल नाही, ह्याला म्हटलं तर सिंटॅक्स एरर. सो आपण आता या चॅप्टर मध्ये एवढं पाहिलेलं आहे. आपण नेक्स्ट चॅप्टर मध्ये आता पुढे प्रोसीड करूयात. सीपीयूच्या प्रॉपर्टीज आपण पाहणार आहोत. तर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला सांगा तसा.